सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची फर्स्ट लेव्हल चेकिंग प्रक्रिया काल हुतात्मा स्मृती मंदिर मागील बाजूस राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राबविण्यात आली। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह व त्रुटीरहित राहावी या उद्देशाने एफएलसी प्रक्रिया भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे राबविण्यात येत आहे। सदर प्रक्रिया ठराविक अनुक्रमानुसारच पूर्ण करणे बंधनकारक असून कोणताही टप्पा अपूर्ण राहिल्यास संबंधित मतदान यंत्रांचे एफएलसी पूर्ण मानले जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे। ईव्हीएम एफएलसी कार्यपद्धती एफएलसी प्रक्रियेमध्ये बॅलेट युनिट बीयू, कंट्रोल युनिट सीयू तसेच मतदान यंत्रातील दिनांक व वेळ तपासणी टप्प्याटप्प्याने करण्यात आली। बॅलेट युनिट तपासणी दरम्यान पूर्वीच्या मतपत्रिका व ॲड्रेस टॅग काढून टाकणे, रेडी लॅम्प, अराव ओट लाईट, केबल, पिन्स व सर्व बटनांची कार्यक्षमता तपासण्यात आली। मेमरी व केबल जोडताना पिन खराब होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली। कंट्रोल युनिट तपासणीमध्ये सीयू व बीयू एकमेकांना जोडून क्लिअर, रिझल्ट, टोटल, बॅलेट, कॅन्सेट आदी बटनांची कार्यक्षमता नियमानुसार तपासण्यात आली। बॅलेट युनिट प्रत्यक्ष चाचणी दरम्यान उमेदवारांच्या समोरील दिवे, लॅम्प 1 ते 16 बटनांची कार्यक्षमता तसेच इंड बटन वापरून मतदान प्रक्रिया पडताळण्यात आली। यानंतर ईव्हीएम मधील दिनांक व वेळ 24 तासांच्या फॉर्मॅटमध्ये अचूकरित्या सेट करण्यात आली। चुकीची नोंद झाल्यास दुरुस्तीची तरतूद वापरून अंतिम डेट टाइम निश्चित करण्यात आली। त्रुटी नोंदणी व मॉक पोल एफएलसी प्रक्रियेदरम्यान आढळून आलेल्या तांत्रिक त्रुटींची कारणासह स्वतंत्र नोंदणी करण्यात येत असून दोषयुक्त मशीनची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती एफएलसी प्रक्रियेच्या वेळी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली। प्रतिनिधींना एफएलसी प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली। यावेळी प्रक्रिया सुरू असताना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी कालच्या एफएलसी प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या तसेच कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या।